हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? तर आज सकाळी सकाळी खूप म्हणजे थोडक्यात आम्ही वाचलेलो आहे. आम्हाला वाटलं हिंदू आमची हरवलीच होती. किती वेळा आम्ही 10 मिनटं तिला बघत होतो आणि आम्ही बाहेर बसलेलो होतो उन्हामध्ये आणि ती कधी बाहेर गेली म्हणजे कुठं गेली काहीच कळालं नाही. तर आता ती कुठे गेली होती तुम्हाला मी दाखवते. हे बघा इकडे बांधकाम चालू आहे. इथून दरवाजा बाथरूमचं काम केलेला आहे आणि डायरेक्ट हा जातो किचनच्या कुत्र्यांच्या दारापर्यंत. मागं पळत तर होती. अजून इतक्यात ती म्हणजे फक्त आमची प्लास्टर नजर झालेलं चुकून आहे. आहे ना. इकडे फरशी हे वगैरे बघा. बसवायचं काम बाकी आहे. तर हे बघा इथं आली होती. हे बघा, इथं या दारात आता दोघीजणी ही इतक्या रमा सुद्धा आलेली आहे. खोडकर तर झालेल्या आहे हिंदू ना. होती बघा. इथं दरवाजा जी आतून लावलेला नळ आहे. दिसतोय ना तिथं पाणी खेळत आतून होती. लावलेला आहे संपूर्ण दरवाजाने. हे बघा, नळ चालू करून इथं सगळं तिचे बाबा पाणी येऊन तिने किचन मध्ये सांडवलेलं तिला होतं. आवाज पण देऊन गेले. आणि नंतर हे बघा, मग एवढं हे सगळं बघा पाणी सांडवलं तर तिने. कितीतरी वेळ आणि तिचे आम्ही तिला बाबा तिकडं तिथे सगळं आलेले. बोलावून बघितलं. इकडं तर ती आड पाठीमागं इथं हा आम्हाला जो वाटलं कुत्र्यांकडं पिल्लर आले दिसतंय का याच्या काय. आड होती हे त्याच्यामुळे बघा, कळलं भिंत नाही. आम्ही इतकी आणि उंच भिंत घातलेली पण बघा नाही. एकदम उंच तर ह्या बांधलेली आहे. भिंतीच्या पलीकडे त्याच्यामुळे कुत्र्यांच्या मला पाय वाटलं पडले इकडं का काय, कुत्रे होते असं आम्हाला वाटलं होतं. हे रस्त्याला बघा, आणि त्यांच्या मागं आली पण का काय. पोरगी एक तर बाजूला काम पण चालू आहे ही आघाव आणि आहे. म्हणजे बापरे, बाहेर इथं परप्रांतीय बाजूला लोक कामं आहेत चालू तिथे आहे. बाहेरच्या त्याच्यामुळे राज्यातले भीती वाटते काम करणारे. तर आता रस्त्यावरती. बातम्या एक 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 हे एक बघा, ऐकायला येतात. त्याच्यामुळे तिच्या काकीला आवाज लहान दे. मुलांना कुठं कोणाला सोडणं बोलावते? म्हणजे खूपच मोठी सपना, चूक आहे. तर हे बघा इथून आहे ना ती दरवाजाला बोलो. कधी कधी नाही आता कड्यांपर्यंत हात पुरायला लागलं तर कड्या तू सुद्धा लावून का कोंडून देत नाही घ्यायला का? बसल्यात. लपून बसली होती तू? लपून कोण बसलं होतं? हा, असं जायचं नाही कुठं बाळा. आम्ही घाबरलो ना बाळा. तू कुठं इकडून दरवाजा खोल म्हणती ती. दरवाजा खोल म्हणती ती. ती आहे ना. तर हे बघा सपना आलेली आहे दरवाजा खोलायला आणि ना इकडे प्रचार चालू असतो ना त्याच्यामुळे सारख्या प्रचाराच्या गाड्या येत असतात आणि त्या आवाजामुळे ना म्हटलं चला आपण इथे मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. आणि या दोघी पण इतक्या दिवसभर इतक्या हट्टीपणा करतात. हे बघा एक झोपली का दुसरी उठती, कधी कधी दोघी सोबत असतात. आणि आता मग म्हटलं तिच्या तोटावरून थोडंसं पाणी वगैरे फिरू आणि मग रमा मला परत एकदा वेड्यात काढायला मोकळी. रमा जास्त खोडकर आहे तिघांमध्ये कारण का ती सगळ्यात शेंडेफळ आहे आणि त्रास द्यायला एक नंबर आहे आणि हुशार पण एक नंबर आहे. इतकी ॲक्टिव्ह आणि बोलायलासुद्धा लागली. सगळे शब्द अगदी स्पष्ट बोलायला लागलेली रमा. तर हे बघा आता एक गेली किचन इकडं बेडरूमच्या दारात, एक गेली किचनच्या दारात. तर हे बघा किचन आवरलेलं आहे सगळं. तर जेवणं बाकी आहेत काही काही अजून. कधी कधी आम्ही 2 वाजता जेवतो. सकाळी जर का नाश्ता झालेला असला ना तर किचन आवरलेलं आहे. आणि आता वाजलेलं असेल 1 सव्वा 1 वाजलेला आहे आत्ता. पण थंडी अशी वाजते की सकाळचे 10 वाजलेले आहेत. आणि पाठीमागं बघा हे असं आम्ही प्लॅस्टर वगैरे झालं आहे. आता बघू हळूहळू. आणि हे ना कामावाल्यांनी सगळं इथं काम सगळं ओपन करून आहे ना कामालाच यायचा पत्ता नाही आहे. आणि त्याच्यात आहे ना मी या थंडीने खूप आजारी पडले. तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल की माझा आवाज कसं झालेला आहे. चला आता रामाची गंमत बघा. आता गीता नाव माझ्या सासूचं आहे. हिचं पाहिलं काय चाललं. सासूचं गीता आणि बाबाचं तुझ्या बाबाचं काय सांग ना. आम्हाला नाही येत बाई. तुझ्या बाबाचं नाव काय? हां, पाहिलं ना सगळं आवरून ठेवलेलं बेड. हे अशा चाललं आता लपून बसली. आता हे असं लपून बसल्यावर कसं शोधणार बरं? दिसती का बघा बरं तुम्हाला. हां, हे अशा खोडकर झालेले. हे बघा कशी लपून बसली, बघितलं ना. मी चालले बाय. चल आवाज दे. हां, थोडं बोलायला लागली. ऐकलं का आता झोपायचं. मला बाबाचं नाव सांग ना काय. हा, दादा आला. मला वाटलंच होतं याच्यासाठी गेला होता तू. बाहेरून लावलेली कडी. कुठे मामा. इथं कारभार झाला होता ना बाई लय मोठा. बाई 10-1 मिनटं पाहत होतो आम्ही तिला. नाही ती खेळत होती रोडला तशी. ती आम्हाला वाटलं कुत्र्यांच्या मागं गेली. पाहिलं नाही शिस्त. हा आमची शिस्त. बॅग
हां बर ते चालू आहे बरं का, तुला सगळे बघताय. दादाला कशी शिस्त आहे म्हणशील तुमच्या. हां ते दाखव तुझं कुठून आणलेलं आहे. जर्किंग दाखव ना तुझं. दादाला 2-2 ड्रेस भेटले बरं का शाळेचे आता. काय झालं गाडीवर. काय आणलं दादा. मी तुझ्यासाठी बरी काढलं मला 2 दिवसापासून. चावी दे बाई इकडे, चावी दे ना. खाऊ खाय तू, चावी दे, चावी दे, खाऊ खाय ना राणी. हे बघ काय आणलं दादाला बाबू. किती किती आणले. कोणत्या हॉटेलला गेले होते तुम्ही. मला एवढे खाऊन घे आणि परत मला म्हणू नकोस आता. गावात गेले होते इतके गर्दी, काय सांगत आज इलेक्शनमुळं. कोणाला दिलं काय माहिती का बाई. सभा येतात पाहत होते पण मग पुढं नाही केलं. बस दाखव सगळ्यांना. छान आहे का. हा छान आहे ते का. सपनाला म्हणते संपा. बोलता येत नाही. फेकू नको ग. दाखव टेस्टी का सगळ्यांना. इकडं हे बघ. खाली बस खाली बस का. हां बस. छान आहे का ग. छान आहे का. छान आहे. यांना पण दे एवढं. तू एकटं खाणार का. किती आणले मी त्याच्यासाठी. हां दे एकच घ्यायचा बाई तू पण. आता. नको एवढं. अरे नाही खाणार ती जाऊ दे. आणि ती नाही खाणार तू खाय. छान आहे का. हे बघ घर तुला एवढे. तू ऑलरेडी एक खाल्लाय गाडीवर ते ना. येडा तू काढ नको. खाऊ दे ते. असं कर घे ना दादा बाई. दादा असं कर. छान आहे का सांग. तेव्हा नाटक तेव्हा नाटक. बाबू ये बाबू ये बाबू ये बाबू. मुंबई सारखे नाही भेटते बघ. मुंबईचे मेंदूवडे काय मेंदूवडे हे काय चव. कसे होते. मस्त होते. चटणी बिटणी काही नाही त्याच्याबरोबर. आता ये रामा रामा बघ. खाऊन घे मला. चालली अंकलकडं. आणल्याच पप्पा म्हणते कशाला आणले ते. आणि ते काही येतं का आपल्याकडे. मी म्हटलं तुम्ही नेमक्या वस्तू झाडांवरती टाकून देता सामान आणि येणार आहे का ते. असे तर कवर आणणार नाही. छान दिसले मला रस्त्याने म्हणून घेतले मी.